नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये नंदिनी आणि काव्यामध्ये होणार गैरसमज. तर पार्थने नंदिनीला सांगितलेलं असतं की काव्या आई व्हायला तयार नाहीयेत. त्यामुळे नंदिनी काव्याला समजावण्यासाठी तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि ती काव्याला समजावत असते, पण काव्या काही समजून घ्यायला तयारच नसते. काव्या नंदिनीला म्हणत असते की मला आई व्हायचं नाहीये, सध्या मी आई होण्यासाठी तयार नाहीये. मग नंदिनी तिला समजावत असते, पण काव्या काहीच समजायला तयार नसते. मग काव्या नंदिनीला म्हणते की IAS म्हणून पास होताना मला आई म्हणून फेल व्हायचं नाहीये ताई. मला उत्तर मिळाल्याशिवाय मी पुढे जाणार नाहीये आणि तुम्ही लोक मला का समजून घेत नाहीये. मी आधी IAS होणार आणि नंतर मी आई होणार, पण मला आता सध्या तरी बाळ नको आहे, असं म्हणून ती रागारागाने नंदिनीला सांगून बाहेर चाललेली असते. काव्या आता खूपच चिडलेली आहे आणि खूपच रागारागाने निघालेली आहे आणि मग ती पटपट पायऱ्या उतरत असते. तेव्हा अचानक तिचा एका पायरीवरून पाय घसरतो आणि ती पडणारच असते. तेवढ्यात ती तिच्या पोटावरती हात ठेवून साईडला पकडते आणि स्वतःला सावरते. त्यावेळेस नंदिनी सुद्धा तिच्या पाठीमागून येते आणि जोरात काव्या म्हणून ओरडते. ती सुद्धा काव्याला पकडते आणि म्हणत असते की बघितलंस ना काव्या, पडताना सगळ्यात आधी तुझा हात पोटावर गेला. अगं, आई होण्यासाठी वेगळी तयारी नाही करावी लागत. बघ आता तुला तुझ्या बाळानेच उत्तर दिलं आहे काव्या, असा वेडेपणा करू नको. काव्या सुद्धा आता खूप घाबरलेली असते. तिला आता काय बोलू तेच कळत नाही. आता हे सगळं मात्र तिकडून रम्या चोरून पाहत असते आणि मग रम्या म्हणत असते की उत्तर तर मी देणार आहे काव्या तुला, कायमचं. बघ आता तुझ्या आयुष्याची कशी मी वाट लावते ते. तर हा तर प्रोमो होता. आता रम्याने काय कांड केलेला आहे ऑफिसमध्ये आणि पार्थने तिला बरोबर उत्तर दिलेलं आहे ते पाहूया. काव्या आता झोपलेली असते आणि तिला उठायला खूप उशीर झालेला असतो. ती अशी एकदम दचकून उठते आणि मोबाईलमध्ये बघते तर खूप उशीर झालेला आहे, म्हणून ती म्हणत असते की अरे बापरे, खूपच उशीर झालेला आहे आज उठायला. आणि आई ग, असं आता म्हणून ती डोक्यालाच हात लावते आणि पुन्हा म्हणत असते की काव्या अगं जागी हो, जागी हो, बास, असं झोपून नाही चालणार. आज सगळ्या नोट्स आता परत लिहून काढायला लागणार आहेत. पण एका अर्थी बरंच आहे, सगळं लिहून काढलं तर माझी परत एकदा रिव्हिजन होईल, अभ्यास चांगला होईल, पण वेळ वाया जाईल त्याचं काय, असं म्हणून ती खूप त्रास करून घेत असते. तेवढ्यात तिचं लक्ष तिकडे ठेवलेल्या नोट्सकडे जातं. ती आश्चर्यानेच बघत असते. आता पटकन अशी उठून त्या नोट्स ठेवलेल्या असतात त्या टेबलकडे ती जाते आणि त्या नोट्स हातामध्ये घेते. बघते तर सगळ्या नोट्स आता तिथे लिहून ठेवलेल्या असतात. ते सगळं आता ती चेक करते आणि म्हणत असते की अरे, हे तर देशमुखांचं अक्षर आहे. आता ती खूपच आश्चर्यचकित झालेली असते आणि घाईघाईत जाते. पार्थला आता फोन लावते, म्हणजे तिचा फोन शोधते आणि पार्थला फोन लावते. पार्थ तिकडे ऑफिसमध्ये आलेला असतो. मग आता तो काव्याचा फोन पाहून उचलतो आणि म्हणत असतो की हॅलो काव्या. तर आता काव्या त्या नोट्स हातामध्ये घेते आणि म्हणत असते की देशमुख, अहो हे काय केलं तुम्ही. आता पार्थला थोडंसं टेन्शन येतं की मी काय केलं, म्हणून तो आता म्हणत असतो की अहो मी काय केलं. तर ती म्हणत असते की सगळ्या नोट्स तुम्ही रात्री लिहून काढल्या आहेत का माझ्या, त्या माझ्या समोरच आहेत, हे सगळं तुमचंच अक्षर मला दिसत आहे, तुम्हीच लिहिल्या ना. ती खूपच आश्चर्यचकित होऊन पार्थला विचारत असते. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की काय ना, काल रात्री तुमची उलटी झालेली पाहून मला ना खूपच वाईट वाटलं. त्याहून जास्त वाईट याचं मला वाटलं की तुम्ही त्या सगळ्या नोट्स काढलेल्या वाया गेल्या. काव्या, तुमचं रडणं हे माझ्यासाठी जगातली सगळ्यात शेवटची गोष्ट आहे. तुम्ही रडलेलं मला अजिबात आवडत नाही. पण खरं सांगू का, रडताना तुम्ही खूप भोळ्या आणि क्यूट दिसत होता. ॲक्च्युली हे त्यावेळेस सांगायची गोष्ट नव्हती, नाही तर रागाचा पडदा अजूनच उडाला असता. खरंच तुमची ती अवस्था आणि तुमच्या मेहनत घेऊन, म्हणजे तुम्ही त्या मेहनत घेऊन काढलेल्या सगळ्या नोट्स वाया गेल्या, म्हणून मी रात्री जागून त्या सगळ्या नोट्स लिहिल्या. म्हणजे जे तुम्हाला दिसतंय ना, जे दिसत नव्हतं ना, म्हणजे मला लिहिताना, ते तुमच्या मैत्रिणीच्या नोट्स मी रेफर केल्या. एकदा चेक करून घ्या बरोबर आहे की नाही. चुकलं तर प्लीज रडू नका हा. आणि मला अजिबात तुम्ही रडलेलं आवडत नाही. काही जरी झालं तरी मी तुमच्या सोबत आहे. आपण दोघं मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर काव्या म्हणत असते की खरंच पार्थ, तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही वॉशरूममध्ये गेला आणि माझ्या नोट्स खराब झाल्या म्हणून मी सगळा आरोप तुमच्यावरती लावला. खरं तर दोष तुमचा नव्हताच. देशमुख, रात्री तुम्ही जागून माझ्यासाठी ह्या नोट्स काढल्या. कसे आहात हो तुम्ही. आता ती म्हणत असते आणि पार्थला आय लव्ह यू म्हणते आणि खरंच थँक्यू सो मच देशमुख. तर पार्थ तिकडे हसत असतो आणि म्हणतो की चला, उद्या तुम्ही IAS झाला तर मी अख्ख्या जगाला सांगायला मोकळा की ह्या नोट्स मी काढून दिल्या होत्या म्हणून. तर
तर आता तो म्हणतो की हा जोक आहे, पण तुम्ही जे करताय त्यामध्ये माझा तुम्हाला कायम सपोर्ट असेल. तर पार्थ पुन्हा म्हणत असतो की चला आता मी पोहोचलोय ऑफिसला, नंतर फोन करतो. तर काव्या पण म्हणते की हो. आता दोघेही एकमेकांना बाय म्हणून फोन ठेवून देतात. दोघेही खुश झालेले असतात. काव्या तर आता त्या नोट्स बघून खूपच खुश झालेली असते आणि म्हणत असते की खरंच इतके अमेझिंग, इतके चांगले आहेत ना तुम्ही देशमुख, मला ना तुमच्यावरती खूप प्रेम येते. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ ऑफिसमध्ये आलेला असतो. आता जी तिथं मुलगी असते ती त्याला कॉंग्रॅच्युलेशन करते. म्हणजे त्याच्या ऑफिसमधली जी मुलगी असते ती कॉंग्रॅच्युलेशन करते. तर सगळेजण एका पाठोपाठ एक येतात आणि अभिनंदन करत असतात. पार्थला कळतच नाही की नक्की काय झाले. सगळेजण मला असे कॉंग्रॅच्युलेशन का म्हणत आहे. तर तो पुढे जातो. तर सगळेजण तिथे टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करत असतात आणि आता अरे अरे टाळ्या कशासाठी वाजवताय असं आता पार्थ त्यांना विचारतो. मग एक मुलगी म्हणत असते की खरंच अभिनंदन सर, आणि आम्हाला पार्टी हवी आहे, त्याचबरोबर आम्हाला पेढे सुद्धा हवे आहेत. पार्थला कळतच नाही नक्की यांचं काय चाललंय. तर तो म्हणतो की अरे एक मिनिट, मला आधी सांगा हे अभिनंदन माझं कशासाठी चाललंय. त्यावेळेस ती मुलगी म्हणत असते की तुम्ही बाबा होणार आहात, मग आता पार्टी तर हवीच ना. आता तो म्हणतो की कोणी सांगितलं तुम्हाला, म्हणजे पार्थ विचारतो. त्यावेळेस आता ती म्हणते की रम्या मॅडमने सांगितलं. तर आता अच्छा असं म्हणून तो आता सगळ्यांना बसायला सांगून तिथून रागारागाने निघून जातो आणि म्हणत असतो की रम्याला आतमध्ये पाठवा. पार्थ ऑफिसमध्ये जाऊन इकडे तिकडे आता फिरत असतो त्याच्या केबिनमध्ये जाऊन. तर आता रम्या येते आणि रम्या म्हणते की पार्थ बोलवलंस का तू मला. तर पार्थ म्हणत असतो की रम्या तू हे सगळं ठरवून करतेस का. तर रम्या म्हणते की पार्थ अरे मी काय केले हे बघ, मी आता तुझ्या बायकोच्या आसपास सुद्धा फिरलेली नाहीये. तर आता तो म्हणतो की नाही, माझ्या बायकोच्या आसपास न फिरता कांड कसं करायचं हे तुला चांगलंच जमतं. त्यावेळेस रम्या म्हणत असते की कांड हे बघ काय झाले सांगशील का पार्थ. तर पार्थ म्हणत असतो की मी आता ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळ्यांनी माझे अभिनंदन केलेले आहे, मी बाबा होणार आहे म्हणून. त्यांना ही बातमी तूच सांगितली ना. 3 महिने झाल्याशिवाय ही बातमी आपण सांगत नाही, हे माहिती आहे ना तुला. तर आता रम्या काही बोलायला जाते तर तो म्हणतो की हे बघ माझं हे सगळं पर्सनल होतं रम्या, आता काहीही मला सांगू नको. आता ती म्हणत असते की अरे पार्थ मी मगाशी काव्याबरोबर फोनवर बोलत होते. मी तिच्याशी बोलत असताना मी तिला सांगत होते की तू काळजी घे वगैरे, आणि तेव्हाच एक महत्त्वाचा मेल सुद्धा मी टाईप करत होते, त्यामुळे मी फोन स्पीकरवर ठेवला होता आणि आमची ही चर्चा त्या आरतीने ऐकली. मग तिला कळलं, मग तिने सांगितलं सगळ्यांना. मी नाही, म्हणजे तिने मला आधी विचारलं कारण तिने फोनवरती सगळं ऐकलं होतं म्हणून मी नाही म्हणू शकले नाही पार्थ, इतकंच. अरे काही इंटेन्शनली नाही केलं, मी मुद्दाम नाही केलं, मी हे सगळं चुकून सांगितलं तिला. आणि ठीक आहे ना, आनंद पर्सनल नसतो अरे, तो सगळ्यांबरोबर शेअर करायचा असतो, मग वाढतो आनंद, इट्स ओके. आता ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पार्थ काहीच बोलत नाही. त्याला आता नंदिनीचं बोलणं आठवतं की जर तुम्ही असं एकदम रिॲक्ट केलं ना तर घरातील सगळे तुम्हाला पुरावा मागतील, त्यामुळे आपल्याला एकदम शांत राहून जे काय करायचंय ना ते करायचं. ते त्याला सगळं आठवतं. मग आता तो म्हणतो की अच्छा असं झालं तर मग आधी सांगायचं ना रम्या. आता पार्थ खुश होण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की मी ना उगाच तुझ्यावरती चिडचिड केली, तू सांगितलं म्हणून काय झालं, आपण सेलिब्रेट करायला पाहिजे होतं. आता इकडे रम्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणते की असं का बोलत असेल पार्थ. आता तो म्हणतो की आपण आता सेलिब्रेट करूया देशमुख स्टाईलने. एक काम कर, लंच झाल्यानंतर ना माझ्याकडून सगळ्यांना मस्त आईस्क्रीमची पार्टी देऊया. आता रम्याला काहीच कळत नाही काय करावे ते. असं का बदलला असेल पार्थ. आता तिची माफी सुद्धा मागतो आणि म्हणतो की मी तुझ्यावरती आवाज चढवला त्यामुळे खरंच सॉरी. आता तो तिला जायला सांगतो आणि हे सगळं नाटक करत असतो तो. तर आता रम्या गेल्यानंतर तो म्हणत असतो की आनंद हा पर्सनल नसावा काय. आता बघ मी काय करतोय ते. आता आपण पुढील भागामध्ये पाहतो की काव्या आता पार्थच्या ऑफिसमध्ये आलेली असते. तिथे एक स्टाफ आता त्यांची प्रेग्नेंट असते. त्यावेळेस आता दुसरा मॅनेजर म्हणत असतो की तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि 7 महिने झालेले आहेत, पुढचे 3 महिने तुम्ही आता सुट्टी घ्या. त्यावेळेस काव्याला थोडंसं आश्चर्य वाटतं. मग काव्या म्हणते की यांनी सुट्टी घ्यावी असं का वाटत आहे तुम्हाला मिस्टर. आम्ही बायका आम्हालाही सांभाळू शकतो, आमच्या बाळालाही आणि आमच्या करिअरलाही. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तेवढ्या स्ट्रॉंग आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे पार्थला थोडंसं आता आश्चर्यच वाटतं. अरे वा, म्हणजे काव्या आता हळूहळू ऍक्सेप्ट करत आहेत की आता ते आई होणार आहे, आपल्या बाळाला ते आता जन्म देणार. म्हणून आता पार्थ खुश होत असतो काव्याकडे बघून. आता तो स्माइल सुद्धा करत असतो. काव्या मात्र खूपच आत्मविश्वासाने त्या बाईला समजावून सांगत असते. तर आजचा भाग येथे संपलेला आहे. आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.